नमस्कार मित्रांनो. एक वर्ड आहे इंग्लिशचा इच. EACH इच. इच म्हणजे प्रत्येक. मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो प्रत्येक. प्रत्येक, प्रत्येकी असं त्याचा अर्थ होतो. त्याचा वापर कधी कसं केलं जातं इन इंग्लिश लँग्वेजमध्ये ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती फर्स्ट टाइम विजिट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करून ऑल ऑप्शन चूज करा. इच इच हा प्रत्येक किंवा प्रत्येकी, प्रत्येक किंवा प्रत्येकी, प्रत्येक किंवा प्रत्येकी दोन किंवा दोनपेक्षा जास्त वस्तू, व्यक्ती काही पण असो, दोन किंवा दोनपेक्षा जास्त जेव्हा जेव्हा असते ना तेव्हा इजचा वापर केला जाते. दोन जर असेल तर इजचा वापर करावाच लागेल. दोनपेक्षा जास्त असेल तरी इजचा वापर केल्या तरी बरोबरच आहे. किंवा त्या ठिकाणी दोनपेक्षा जास्त वस्तू आहे तिथे एव्हरीचा पण वापर केला तरी बरोबर. आपण एव्हरीचा व्हिडिओ घेणार त्या ठिकाणी म्हणजे दोनपेक्षा जास्त वस्तू आहे तिथे एव्हरी म्हटलं, एव्हरीचा वापर केला तरी बरोबरच आहे. दोनच गोष्टी आहेत तेव्हा तिथे EACH इचचाच यूज करावा लागेल. तिथे एव्हरीचा वापर जमणार नाही. जसं की एक्झाम्पल, इच स्टुडंट हॅव न्यू पेन. इच स्टुडंट हॅव न्यू पेन म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याकडे बुक आहे. इच स्टुडंट हॅव न्यू बुक्स. प्रत्येक विद्यार्थ्याकडे नवीन बुक्स आहे. प्रत्येक याच्यावर दोनपेक्षा जास्त आहे एव्हरी ते असंही म्हटलं असतं तरी चाललं असतं. एव्हरी स्टुडंट हॅव न्यू बुक्स बरोबर होतं. पण इच वापरला तर दोन किंवा दोनपेक्षा जास्त असलं तरी इच योग्य आहे, बरोबर आहे. इच स्टुडंट. आणि आणखी एक गोष्ट, इच इच नंतर जो येते नाऊन, तो नाऊन सिंग्युलर असतो, प्लुरल नसतो. इच नंतर नेहमी सिंग्युलर नाऊनचा यूज केला जातो. इच स्टुडंट हॅव न्यू बुक्स. प्रत्येक विद्यार्थीजवळ नवीन पुस्तक आहे. इच बॉय हॅज पास. प्रत्येक मुलगा पास झालेला आहे. प्रत्येक मुलगा किंवा एव्हरी बॉय हॅज पास. प्रत्येक मुलगा, सर्व मुलं पास झालेले आहे. इच बॉय म्हणलं तरी बॉयज होणार नाही, तो बॉयज होणार. जरी ते खूप सारे मुलं असेल तरी इच नंतर सिंग्युलर वर्डचा यूज केला जातो. इच बॉय. आणि मग बॉय नंतर जो ऑक्झिलरी वर्ब लागतो तो ऑक्झिलरी वर्ब सुद्धा सिंग्युलरचाच यूज केला जाते. इच बॉय हॅज पास. प्रत्येक मुलगा पास झालेला आहे. आय लव्ह इच टू पर्सन. मी प्रत्येकी दोन व्यक्तीवर प्रेम करतो. आय लव्ह इच टू पर्सन. प्रत्येकी दोन व्यक्तीवर प्रेम करतो. आय लव्ह इच पर्सन. इचा वापर कधी केला जाते ज्या पण गोष्टीची आपण माहिती देत आहोत त्या वर्डच्या आधी, जसे की स्टुडंट नाऊन आहे, बॉयज नाऊन आहे, त्याच्या आधी टू पर्सन म्हणजे आपण ज्याची गोष्ट करतो त्याच्या आधी इचचा वापर केला जाते. आणि इच नंतर नेहमी सिंग्युलर नाऊनचा सुद्धा आणि सिंग्युलर ऑक्झिलरी वर्बचा सुद्धा यूज केला जाते. या प्रकारचा इचचा यूज इन इंग्लिश लँग्वेज मध्ये केला जाते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, ऑल ऑप्शन चूज करा. नमस्कार.